नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. मंडळी गुड मॉर्निंग. आज आहे ट्रिपचा आमचा 4था दिवस आणि आपण आलेलो आहोत एकदम डीप ओशन मध्ये. खूप खोल समुद्रामध्ये मला असं वाटतं की क्रूज पोहोचली आहे आणि आज फक्त क्रूज ती आहे. म्हणजे फक्त क्रूज एन्जॉय करायची आहे, क्रूज एक्सप्लोर करायची आहे आपल्याला. आणि क्रूजवरती बऱ्याच ऍक्टिव्हिटी आहेत. आज डीजे नाईट आहे, लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज आहेत, तर ते आपल्याला आज एन्जॉय करायचं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत विंड ड्रामरमध्ये ब्रेकफास्ट करायला आणि त्याच्यानंतर आम्ही किचन टूर सुद्धा घेतलेली आहे की किचनमध्ये, कारण की इतक्या लोकांचं जेवण हे लोक करतात आणि इतकी मेहनत आहे. म्हणजे काल तर त्यांनी अनाऊन्स केलं की 50,000 मील ते दर दिवसाला सर्व करतात. म्हणजे खरंच की खूप मेहनत आहे. प्रत्येक वेटर म्हणा, इथे असलेला क्रू म्हणा, की त्यांच्या काय म्हणूयात आपण, इथे आलेल्या प्रत्येकाला कसं चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करता येईल ह्याच्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आणि अमेझिंग, माझा आतापर्यंतचा बेस्ट एक्सपिरियन्स आहे, बेस्ट ट्रिप आहे. अँड एन्जॉय करत आहोत आम्ही. आता ब्रेकफास्टला जातो. 8:30 वाजले. पण आम्ही विचार केला की आपण बघूयात, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतील. आणि त्यांनी असं लेटर दिलेलं आहे की काय काय म्हणजे शूज घाला, फुल कपडे घाला आणि त्यानंतर बॅग्स, पर्स वगैरे चालणार आहेत, कॅमेरा व्हिडिओ वगैरे चालणार आहे. तर आता ते इंटरेस्टिंग असणार आहे. तर आपण जाऊया. सो आता आमच्याकडनं असे फॉर्म भरून घेतले, घ्यायला लावलेले आहेत. नाहीतर आता आहारचा फॉर्म भरते. खूप कमी होत आहे ऍक्च्युली. किचन मध्ये एंटर केल्यावर गोष्ट म्हणजे ऑब्झर्व होते की एव्हरीथिंग इज स्टील. whatever you have, like cold starters. So she will take care. She's Sheila. She comes from the Philippines. She's the Red Star, as I told you. She's in charge of the all gold piece, gold canopies, cheese spreader, everything here. Like mushroom, belly, red rose, market roll, red steak, whatever you have in the menu, all goes from here. म्हणजे जे आपण ब्रेडची व्हरायटी बघतो ते लोक बनवतात फ्रेश. So we have like they are preparing for dinner, so it's not ready. Otherwise, I'll show you how much. Again, मध्ये 36 रोल. So you know, I'm showing you like how we making. In the process start from here. We make all like we put the bag here. We bring the bag. You see? So this is the mixer, right? Yeah, mixer, big blender. When I will show you see the yellow blue stuff. See the section of the. And this guy from Jamaica is working almost 25 years in this company. Oh wow! He's a master baker. All the way from 25 वर्ष काम करत आहे बेकरीमध्ये. मशीनीने हे रोल रेडी केले. So they have to make almost 2,500 rolls, different shapes. This is round. We have triangle, square. So if something wrong with this machine. So do you have a separate area for the family, or do you just standardize this? We have different areas.
behind the table. we have- सो ही जी मशीन दिसते ही खूप इम्पॉर्टंट आहे, जी तुम्हाला 5 सेकंदामध्ये 30 का 36 रोल बनवते. जर ती मशीन बंद पडली तर ह्यांचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे ही मशीन ते नेहमी मेंटेन ठेवतात. आणि खालती बघणार तर ते कंटेनर आहे शुगर सगळे आपलं काय म्हणतात गरम गरम ब्रेड, सगळे फ्रेश ब्रेड आपल्याला खाण्यासाठी लंचसाठी फक्त लंचसाठी फ्रेश ब्रेड रेडी होत आहेत. ऑलमोस्ट अर्धे रेडी झालेले आहेत. This machine almost 25 years old as well. So same maintenance always must be worked, otherwise by hand. So it's never happened like today at sea, where we're gonna work. So we have like strong maintenance, there is checking. सो प्लेट्स इकडून धुवून येतात, Put it over here. ज्यांच्या 300 प्लेट एका मिनिटात धुवून होतात आणि ते इकडे स्टॅक करतात. इकडे वेटर्स असतात आणि त्या मशीनमधनं जेव्हा प्लेट्स धुवून येतात तेव्हा ते इकडे स्टॅक करायला सुरुवात करतात. आणि ती जी मशीन आहे डिश क्लिनिंगची ती 25 वर्ष जुनी आहे. त्यांचा हा वरती ओव्हन आहे, ज्याच्याने या प्लेट्स अशा जातात आणि ते गरम गरम राहतात. So today we have lunch here. So they're like we ready for soup here. So it's like hot already. This is our beverage area. One you can have like hard liquor, soft liquor, lemonade, iced tea, and the dinner. Okay. So we are open the dinner time. Any question anybody wants? Guys, what is here? सो तिकडे तो चिकन विंग्स बनवायला लागलेला आहे आणि हे फ्रेश पेरेड. On the lunch. Retail pot pie. Yeah. Today we have the lunch, the menu. Retail pot pie. How did you beat them? We have like we working like regulars. We have we give them healthy food. We have a medical. We stay like almost 1 year. किचन टूर झालेली आहे. बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या की हा जो डायनिंग एरिया आहे, हा डायनिंग एरियामध्ये ॲट अ टाइम 2,500 लोक बसू शकतात. 2,500 लोकांना ते मील सर्व करतात. पूर्ण बोटला त्यांनी स्टॅबिलायझर लावलेलं आहे, कारण की जो मोशन सिकनेसचा त्रास आपल्याला जो होतो पाण्यामध्ये गेल्यावर बोट जी डुलते आणि आपल्याला त्रास कमी व्हावा म्हणून त्यांनी स्टॅबिलायझर लावलेलं आहे. दॅट इज अमेझिंग. कारण की 3 दिवस झालं मी ऋषीला तेच म्हणते, मी गोळ्या वगैरे घेऊन आलेली, म्हटलं काही जाणवत नाही. आज कळलं की स्टॅबिलायझर आहे. आणि हे जे आणि ऍक्च्युली ना सी आता तुम्ही बघितलं हे बघा, सी खवळलाय थोडा समुद्र, पण तरी पण बोट मध्ये काय वाटत नाही. बघा किती लाटा येतात मोठ्या, तरी काय वाटत नाही, कारण की स्टॅबिलायझर चालू आहे म्हणून. करेक्ट. आणि त्यांचे मेनू ठरलेले असतात. जसं की आमची ही ट्रिप 5 दिवसांची आहे, तर 5 दिवसाचे मेनू त्यांचे ठरलेले असतात. एक दिवशी फ्रान्सच्या जे काही फेमस डिश आहेत त्या, इटलीच्या ज्या फेमस डिश आहेत त्या, अशा ठरलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपले इंडियन प्रकार सुद्धा 1-2 असतात. आज जसं की ब्रेकफास्टला पावभाजी होती आणि खूप लॉटमध्ये त्यांचं जेवण इथे प्रिपेअर होतं. आणि दुसरी गोष्ट की जेवण जर उरलं तर ते 4 तासाच्या वरती ते लोक ठेवत नाहीत. 4 तास झाले तर ते त्याला काय म्हणतात टाकून देतात, ते यूज करत नाही. नेत्रा म्हटली की ते जेवण 4 तासाचं वरती असलं की ते टाकून देतात. सो समुद्रामध्ये असताना कुठे टाकतात. सो ते लोक काय करतात की ते बॉक्स तयार करतात आणि ते बॉक्समध्ये ते फूड करतात आणि मग ते बॉक्स जे आहेत ते डीप सी मध्ये ते लोक थ्रॅश करतात, जेणेकरून जे फिश जे आहेत त्याला ते फूड खायला मिळतं. म्हणून ते म्हटले की जे आपले क्रूज असतात त्या क्रूजच्या अवतीभोवती नेहमी मासे फिरत असतात, कारण की त्यांना ते जेवण मिळतं खायला. त्याच्यामुळे ते वेस्ट फूड जो आहे तो त्यांना ते लोक डीप सी मध्ये टाकतात, तो फिश खातात. आणि जो कॅन वगैरे असतात ते लोक पूर्ण स्टॅक करतात
आणि मियामीला जाऊन ते लोक तिकीट देतात आणि ते जेव्हा देतात तेव्हा त्यांना त्याच्या बदल्यात पैसे मिळतात आणि प्रत्येक क्रूजवरचे जे कॅन्स असतात त्याचे पैसे जे गोळा होतात त्या गोळा झालेल्या पैशातनं त्यांना शेवटी क्रू वेलफेअर पार्टी असते त्यांची मोठी. सो त्याच्यामुळे ते लोक पर्टिक्युलर असतात की आम्हाला हे ट्रॅश आहे, हा ओला कचरा आहे, सुका कचरा आपण म्हणतो, जो ओला कचरा आहे तो ओला कचरा टाकतात, सुका कचरा एक ट्रॅश आणि एक स्टीलचा म्हणजे कॅन्स वगैरे ते सेपरेट करून मग सेपरेट असे त्याचे रेमेडीज आहेत. सो ही जी टूर होती म्हणजे किचन टूर होती त्याच्यासोबत आम्हाला ब्रंच सुद्धा आहे आणि डिफरंट मेन्यू आहे. तर आम्ही आता विचार करतोय की 11 वाजून गेलेलेच आहेत तर आपण इथे ब्रंच करावं. तर आता आहान आता लागली आहे कारण की इतकं गरम ब्रेड आपल्याला आलेले आहेत. सही चलो तो आता आपण लंच करूया. आणि 13व्या फ्लोअर मध्ये सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आहेत अडल्टसाठी. म्हणजे लहान मुलं पण करत आहेत पण एकदम गंधारच्या याची म्हणजे 5 वर्षाच्या आतील मुलांसाठी नाही आहे कारण की तुम्ही बघते ओके. सो तुम्ही इथे बघा ना फ्लो रायडर सुद्धा आहे आणि तरी फ्री ऑफ कॉस्ट. या मोठ्या फ्लाईट पण आहेत. मी आणि भक्ती आता जाणार आहे. भक्तीला रेडी केलेल्या आणि भक्ती आता जाणार आहोत आणि इथे इन्स्ट्रक्टर सुद्धा आहेत शिकवायला कारण की पाण्याचा फोर्स खूप आहे आणि त्या साईडला फोर्स. एका सेक्शन मध्ये टेबल टेनिस आणि बास्केटबॉल आणि तिथे आहे. हॅलो, मी गिरीश देशपांडे. आता आपण आलोय बीच जॅमर म्हणजे हे इकडे एक रेस्टॉरंट आहे जिथे आम्ही सकाळी ब्रेकफास्टला येतो, लंचला येतो लंचच्या वेळेला आणि संध्याकाळी इथे डिनर पण अवेलेबल असतो. सो दिस इज लाईक काइंड ऑफ बिग ओपन काउंटर जिथे तुम्हाला 30-40 प्रकारचं वेगवेगळ्या क्युझिन्स मिळतील. त्यांचा बार आहे, आता बंद आहे तो कारण आम्ही हे आता लंच टाईम ओव्हर झालेला आहे. सो आता हे सगळं क्लीन झालेलं आहे, बार बंद झालेला आहे आणि
जेव्हा आम्ही सगळं शूटिंग करतो. राईट हँड साईडला तुम्ही एंट्री केली की तुम्हाला चॉप्स ग्रिल नावाचं रेस्टॉरंट दिसेल. सो हे जे रेस्टॉरंट आहे इथे तुम्हाला बुकिंग करावं लागतं आणि त्यानंतर टेबल रिझर्व केला की तुम्ही तिथे जेवायला जाऊ शकता. आणि लेफ्ट हँड साईडला जिओवानी इटालियन रेस्टॉरंट आहे. इथे सुद्धा तुम्हाला बुकिंग करावं लागतं टेबल आणि मग जेवायला जावं लागतं. हे 2 सेपरेट रेस्टॉरंट आहे अपार्ट फ्रॉम अदर क्युझिन. सो बाकीचा एरिया तुम्हाला दिसतोय कारण आम्ही उजव्या बाजूनी आम्ही जातो एंट्रन्स केल्यावर. सो इथे तुम्ही आता टेबल्स बघू शकाल. सो हा सगळा ओपन एरिया आहे. इकडे तुम्हाला सी फेसिंग दिसतात पूर्ण आणि आत्ता इथे कोणीही नाहीये कारण आम्ही बंद झाल्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे हा पूर्ण ओपन एरिया आहे. सगळी लोक जेवायला असतात. तुम्ही जर थोड्या वेळापूर्वी हे बघितलं असतं तर हे खचून भरलं होतं. त्यानंतर हे सगळे फूड काउंटर्स आहेत. सो इथे ते कटलरी लावून ठेवतात. हे बघा तुम्हाला दिसेल आता संध्याकाळच्या जेवणाची ते तयारी ऑलरेडी त्यांनी बेसिक तयारी करून ठेवली. प्लेट्स चमचे आणि बाकी कटलरी. आणि आतमधले हे जे समोरचे काउंटर्स दिसतात तिथे सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचं फूड ठेवलेलं असतं. आणि आतमध्ये तिकडं त्यांची कुकिंग सिस्टीम आहे. सो लाईव्ह काउंटर्स. आता इकडे वेगळ्या प्रकारचे सॉस दिसू शकतात. इकडे बेव्हरेजेस आहेत. सो तुम्हाला चहा कॉफी काहीही हवं असेल अनलिमिटेड हे सगळं इथं मिळतं. हे सगळं हे जे आहे हे ज्यूसचं मशीन वॉटर आईसचं मशीन सगळ्या लोकांना अनलिमिटेड प्रोव्हाइड केलं जातं. हे बघा हे कोक काउंटर 15 ते 20 प्रकारचं कोक तुम्हाला इथून मिळेल. त्याप्रमाणेच तुम्हाला इथं स्प्राईट मिळेल आणि इतर प्रकारची कोल्ड्रिंक्स इथूनही सगळी जेवायची सोय. आधी सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा आता वेगवेगळे म्हणजे फ्रेश फ्रॉम द गार्डन. सो तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे सॅलड फ्रूट्स त्यानंतर इथे जनरली त्या लोकांचं जे फेवरेट असतं फूड ते सगळं इथे ठेवलेलं असतं. इकडे हे सूप काउंटर दिसतं. सो इथे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेज नॉन व्हेज सूप असतं. अगेन इथे कटलरी आहे. या साईडला आता सगळं रिकामं दिसतं परंतु आम्ही आता थोड्या वेळापूर्वी जेवलो तर इथं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे व्हेज नॉनव्हेज असं सगळं त्यांनी फूड लावलेलं होतं. सो आता त्यांनी नावं सुद्धा काढून टाकलेली त्या काचेवर. तर जे फूड असेल त्याचं इथं नाव असतं. आता इकडं सॉस दिसत आहे मला वेगवेगळ्या प्रकारचे हेन्सचे. सो हे सॉस आहेत ठेवलेले. इथे टबॅस्को आहे. इकडे परत बेव्हरेजेस काउंटर आहे राईट हँड साईडला. आणि हा जो समोरचा एरिया तुम्ही बघताय हा आमचा फेवरेट एरिया आहे. आम्ही 2-3 दिवस ऑलमोस्ट आमचा लंच आणि ब्रेकफास्टला या एरियातच होतो कुठल्या तरी टेबलवर. सो आम्ही प्रयत्न करायचो की आम्हाला इथलाच टेबल मिळायला हवा. आणि बरीचशी फूड काउंटर्स जी आहेत ती या एरियापासून फार ऍक्सेसेबल आहेत. त्यामुळे आम्हाला ते मुलांच्या दृष्टीने पण कन्व्हिनियंट होतं. तिथे डेझर्ट हे काही दिसत नाहीये. तिथे जवळपास 10 ते 15 प्रकारचे वेगवेगळे डेझर्ट्स होते मगाशी. सो जेव्हा आम्ही जेवायला येऊ संध्याकाळी पुन्हा तर इथे पुन्हा हे सगळं डेझर्ट्सनी तुम्हाला सजलेलं दिसेल. इंटरनॅशनल फ्लेवर्स. इथे इंडियन फूड वगैरे पण आपलं असतं. सो रोज वेगवेगळ्या प्रकारचं फूड असतं. आज सकाळी इथे ब्रेकफास्टला त्यांनी पावभाजी केली होती. म्हणजे सरप्राईझिंगली आपल्याला तसं काही नसतं पण बोटीवर काय लोकांना सगळ्या प्रकारचं जेवण आवडतं. सो ब्रेकफास्टला ते होतं. आता लंचला त्यांनी मला वाटतं दाल फ्राय राईस होतं आणि मला वाटतं फिश करी होती. सो असं होतं. त्याच्यानंतर काल त्यांनी ठेवलं होतं सांबर आणि अजून साऊथ इंडियन कुठला तरी राईस ठेवला होता. सो असं रोज वेगवेगळ्या प्रकारचं इंडियन जेवण पण ते 2-3 डिशेस ठेवतात. सो विच इज रिअली गुड. आणि तिकडे जे दिसतंय मी दाखवतोय हॉटडॉग्स अँड बर्गर. आज इकडे एशियन काउंटर होतं. सो इकडे जनरली 1 ते 2 दिवस मला वाटतं इटालियन होतं. आज एशियन होतं. खूप मस्त फूड होतं. आणि परत फेवरेट्स इकडे पण फेवरेट्स. सो इकडे जे मी आधी तुम्हाला दाखवलं तेच सगळं कॉफी म्हणजे इकडच्या लोकांना ते ऍक्सेसेबल असावं म्हणून. सो मला इंटरेस्ट फ्लेवर म्हणजे इंडियन असतं आणि इतर देशांमध्ये इथे फूड वेगवेगळ्या प्रकारचं ठेवलेलं असतं. आणि हॉटडॉग वगैरे तर ऑलमोस्ट तुम्हाला एव्हरी काउंटर मिळते. सो विच इज प्रिटी कॉमन US मध्ये. तुम्ही बघा ना केवढं क्लीन केलंय त्यांनी. म्हणजे आता 4 वाजलेले आहेत दुपारचे. आम्ही 3 वाजता जेवायला आलो होतो. सगळं खचून भरलं होतं लोकांनी आणि 3:30ला यांनी क्लोज केलं. म्हणजे अर्ध्या तासात ते सगळं क्लीन झालेलं आहे. म्हणजे आपण बघू म्हणजे घरी सुद्धा आपलं अर्ध्या तासात एवढं क्लीन होऊ शकत नाही. सगळं खचून भरलं होतं. जे फूड तयार करत होते हे इतकी लोक होती. सगळी लोक गेलेली आहेत आणि पूर्ण क्लीन झालेलं आहे. संध्याकाळ करता पुन्हा एकदा ते सगळं रेडी करतायत.
काय काय लोक तिकडे अजूनही कोकणात तुम्हाला दिसत आहेत, बसले छान निवांतपणे वेळ घालवत आहेत, जातील ते आता. सो एकदा आता रेस्टॉरंट बंद झालं, तुम्ही बाहेर गेलात की ते परत एंट्री तुम्हाला देत नाही. सो आम्ही इथनं बाहेर पडायच्या आधी हे सगळं शूट करतोय. आम्ही थर्ड फ्लोअरला आहे. तुम्ही बघू शकता फर्स्ट फ्लोअरला त्यांचे मेडिकल फॅसिलिटीज आहेत आणि स्टोरेज आहेत आणि तिकडे बरंच स्टोरेज लागतं, जसं की ब्लँकेट, बेडशीट आणि बऱ्याच गोष्टी. सो त्यांनी फर्स्ट फ्लोअरला त्यांचं पूर्ण स्टोरेज केलेलं आहे. आता आपण थर्ड फ्लोअरला आहोत, जिथे त्यांचं मेन डायनिंग आहे. एका सेक्शनला, अर्ध्या सेक्शनला मेन डायनिंग आहे आणि तिथे कसिनो वगैरे आहे. हे बघा इथे दिसेल आणि इथे पूर्ण असं स्ट्रक्चर केलेलं आहे. सेकंडला पण रूम्स आहेत. थर्ड, फोर्थ आणि फिफ्थला मेन डायनिंग आहेत. असे 3 फ्लोअर तुम्हाला दिसतील आणि थर्ड फ्लोअरच्या समोरच इथे आर्ट गॅलरी सुद्धा आहे. तिथे लिलाव होतो, इथचा लिलाव होतो आणि घेतात लोक. म्हणजे आम्ही तुम्हाला तिकडे व्हिडिओ दाखवतो की $2,000 वगैरे अशा प्राइजेसमध्ये लोक विकत घेत आहेत ते पेंटिंग्स. त्यांनी आर्ट गॅलरी केली, मला ड्रॉइंग्स दाखवले, पेंटिंग्स दाखवले. इलेक्ट्रॉनिक शॉप आहे, जिथे GoPro कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत. क्रूजवरती बरेच फोटोग्राफर्स असतात, जे तुमचं फॉर्मल डायनिंगच्या वेळी, फॉर्मल डिनरच्या वेळी आणि असेच बरेच फोटो बूथ केलेले आहेत. तिथे प्रोफेशनल फोटोग्राफर्स तुमचे फोटो क्लिक करतात, ते तुम्ही बघू शकता आणि मग पैसे देऊन हे तुम्ही विकत घेऊ शकता आणि पैसे देऊन फोटो विकत घेऊ शकता. आईस स्केटिंगचा शो बघितला होता, इतका अप्रतिम होता. आता आपण बघूया इथे काय चालू आहे. ओके, तर इथे लोकांसाठी स्केटिंग चालू आहे, तिथे तुम्हाला थोडी ट्रेनिंग पण दिली जाते आणि आता एन्जॉय करायला.
सो हा 12th फ्लोअरवर इथे स्पा आहे आणि खालती फिटनेस सेंटर आहे. हा स्पा पेड आहे आणि कॉम्प्लिमेंटरी पण असतं, पण कॉम्प्लिमेंटरी जास्त वेळ नाही, जस्ट 5 मिनिट. स्टोन मसाला असतो, स्टोन मसाला फक्त तो ट्रायल लागते ना आपल्याला आणि ते 5 मिनिटापेक्षा पण कमी असतं. ओके, सो 12व्या फ्लोअरवर ॲडव्हेंचर ओशन आहे. त्या साईडला आर्केड आहे, गेम्स आहेत आपले, व्हिडिओ गेम्स वगैरे, आणि ह्या साईडला डे केअर आहे. सो 5th फ्लोअरला सुरुवातीला हे क्रिसमसचं झाड आहे आणि हा इकडे पिझ्झाचा दुकान, जिकडे तुम्हाला पिझ्झा फ्री मिळतो. त्याच्यानंतर इकडे हे फॅशन ब्युटी आणि पुढे गेल्यावर इकडे त्यांचा बँड असतो, जिकडे त्यांचा काही इव्हेंट्स असले की बँड सेटअप असतो आणि तिकडे वाजवतात आणि लोक नाचतात. जसं की आज कॅरेबियन पार्टी आहे आणि इकडे त्यांचा कॅरेबियन थीम बँड आहे आणि लोक इकडे क्रिसमसच्या झाडासमोर डान्स करणार आहेत. थोडंसं पुढे गेलं इकडे सोलेराचं स्टोर आणि इकडे एक बार आहे आणि रेस्टॉरंट, बट हे दोन्ही पेड आहे. आणि इकडे हे कसिनो रॉयल, जिकडे तुम्हाला खालती जाऊन कसिनोला जाऊन खेळता येईल. त्याच्यानंतर हे विंटेजेस बार, हे पण पेड आहे. आणि इकडे ही विंटेज त्यांनी गाडी खूप छान ठेवली आहे, जिकडे तुम्ही उभे राहून फोटो काढू शकता. आणि इकडे आहे रेजिलिया फाईन ज्वेलरी अँड फाईन वॉचेस. इकडे तुम्हाला डिस्काउंट असतं. आज शेवटचा दिवस आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की 75% डिस्काउंट आहे, पण मोस्ट ऑफ द प्राईस ह्याच्या खूप जास्त आहे. त्याच्यामुळे 75% कमी केली तरी पण तुम्हाला प्राईस खूप जास्त दिसेल. थोडंसं पुढे गेलात की इकडे आहे एक आईस्क्रीमचं कॉर्नर. आम्हाला सुरुवातीला वाटलं होतं की हे आईस्क्रीम फ्री आहे, बट इकडे आईस्क्रीम फ्री नाही, तुम्हाला पे करावं लागतं. आणि इकडे आहे कॅफे प्रोमेनेड, जिकडे तुम्हाला स्टारबक्सची कॉफी मिळू शकते. जर तुम्ही नॉन अल्कोहोलिक बेवरेज पॅकेज विकत घेतला असेल तर तुम्हाला स्टारबक्सची कॉफीसुद्धा फ्री मिळेल. आम्ही नॉन अल्कोहोलिक बेवरेज पॅकेज घेतला होता, त्याच्यामुळे आम्हाला कॉफी फ्री मिळाली. आणि लेफ्ट साईडला आहे शोर एक्सकर्शन. जर तुम्ही ऑनलाईन विकत नसतील घेतलं तर इकडे येऊन तुम्हाला शोर अँड एक्सकर्शन विकत घेता येईल. ह्याच्यानंतर आहे द मार्केट, जिकडे तुम्हाला शॉपिंग करता येईल. आणि हे नेक्स्ट, जर तुम्ही
तुम्हाला पुढची क्रूज बुक करायची असेल तर इकडे खूप सारे डिस्काउंट्स मिळतात. सो इकडे येऊन तुम्ही तुमची पुढची क्रूज बुक करू शकतात. त्याच्यानंतर इकडे आहे द आर बार, जिकडे येऊन तुम्हाला नॉन अल्कोहोलिक किंवा अल्कोहोलिक ड्रिंक्स घेता येतील. आणि या साईडला आहे गेस्ट सर्व्हिस आणि मध्ये हा एक ब्रिज आहे जिकडे उभे राहून तुम्ही सुंदर फोटो काढू शकतात. आणि या पुढे आहेत लिफ्ट्स. सो असा हा 5th फ्लोअर आहे आणि खूपच सुंदर अशी क्रूज आहे. 4th फ्लोअरला आपण आता थोड्या वेळात जाणार आहोत. आणि हे जे वरती दिसतात हे रूम्स आहेत. आणि म्हणजे आतमध्ये गेल्यावर 2 साईडला रूम आहेत. हे आतल्या साईडचे रूम आहेत आणि आमचे जे रूम्स आहेत ते बाल्कनीवाले रूम्स आहेत. Gentlemen, ladies and dynamic preparation team consists of over 230 personnel, producing with consistency on a basis over 40,000 plated meals. And as a small percentage of this amazing team, everyone excited to see you guests this evening. By measure of applause, big 119 on board. सो आज आमचा आजचा दिवस आहे क्रूजमध्ये आणि आम्ही परत एकदा फॉर्मल डायनिंगसाठी आलो आहोत. तर आमची डिनरची वेळ ठरलेली असते 9 वाजता आणि टेबल आज आम्ही थोडं मोठं टेबल घेतलेलं आहे आणि इथे सगळ्या शेफ्स ॲप्रिशिएशन चालू आहे. इतकं यम्मी आणि व्हरायटीवालं फूड खायला मिळालं, फ्रेश फूड खायला मिळालं. आणि वेगवेगळ्या कंट्रीमधून आलेले शेफ आहेत, तुम्ही बघू शकता. We have 1,300 crew here, 2,300 on Oasis. सो हा डायनिंग रूममध्ये तुम्ही बघू शकता गच्चागच भरलेला आहे डायनिंग रूम. या डायनिंग रूममध्ये 2,500 लोक बसतील एका टाइमाला असं मोठं डायनिंग रूम आहे. 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर आणि 5th फ्लोअर असे 3 फ्लोअर त्यांनी कंबाईन केलेले आहेत. And hope to see you very soon. Thank you for choosing Freedom of Speech for your group presentation. Hope to see you very soon. ओके. सो मंडळी, आता मी रूममध्ये आलेलो आहे. पूर्ण टूर झाली आज आणि आजचा दिवस हा पूर्ण क्रूज डे होता. त्याच्यामुळे सकाळपासून आम्ही क्रूजवरच होतो, मजा मस्ती केली, राईड्स केले. संध्याकाळी पण एक कॅरेबियन पार्टी होती तिकडे आणि नंतर मग डिनर केला आणि मग रूममध्ये आलो. आणि रूममध्ये आल्यावर आता उद्या सकाळी आम्ही 6 वाजता मियामीला पोहोचणार आहोत. सो प्लॅन असा आहे की आम्हाला 8च्या आधी रूममधनं बाहेर निघायचं. त्याच्यामुळे आम्हाला सकाळी घाई करावी लागेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बॅग वगैरे सगळ्या पॅक करून आम्ही ठेवलेले आहेत. आमचं सगळं सामान रेडी आहे आणि नेत्रा आणि आहाना पण बेडवर झोपलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळं पॅक झालेलं आहे. आता उद्या सकाळी आम्हाला काय करायचं आहे की 7:30 पावणे 8च्या आसपास बॅगा घेऊन बाहेर निघायचं आहे. बट ब्रेकफास्ट करू शकतो आम्ही. सो ब्रेकफास्ट करून मग आम्ही बोटच्या बाहेर थोडं लेट गेलो, लाईक 9-9:30 पर्यंत गेलो तरी काय प्रॉब्लेम नाही. पण रूमच्या बाहेर आम्हाला 8 वाजताच निघायचं आहे कारण की उद्या परत ही क्रूज फ्रीडम ऑफ द सीज जी आहे ती फ्रायडे टू संडे पण असते 3 दिवसाची. त्याच्यामुळे उद्या दुपारी पण गेस्ट येणार. सो त्यांच्यासाठी पण त्यांना सगळे रूम वगैरे आवरून ठेवावे लागतात. तर त्यासाठी त्यांचं एक कंडिशन असते की तुम्ही लवकरात लवकर निघा. बट ब्रेकफास्ट लोक सकाळी देतात, त्याच्यामुळे टेन्शन नाही. आणि टूर पण झालेली आहे, मस्त टूर झाली. सगळं आय होप तुम्हाला सगळं प्रॉपर कळलं असेल की क्रूजमध्ये कसं असते, किती मेहनत असते
आणि जर तुम्ही प्लॅन करत असेल फ्रीडम ऑफ द सीज तर आय होप की ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहील, जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल की या क्रूजमध्ये काय काय आहे, काय काय नाही आहे, सगळ्या गोष्टी. सो आता हा व्हिडिओ मी इकडेच संपवतो. सगळं पॅकिंग म्हणजे थोडंफार इकडे तिकडे बाकी आहे, ते पण मी आता बॅगमध्ये पॅक करतो, म्हणजे उद्या सकाळी वी आर ऑल सेट टू लिव्ह दिस रूम. सो आता ही व्हिडिओ मी इकडेच संपवतो. जर व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय, सी यू.